लोकसभा निवडणुकीचं वारं जसं वाहू लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येते त्याचप्रमाणे नेत्यांची आता टीका टिप्पणी जी आहे एकमेकांवरती ती आता खालच्या स्तरावरती पाहायला मिळते. नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असलेले संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती एक अत्यंत गंभीर अशी टीका टिप्पणी केलेली आहे, विवादित वक्तव्य केलेले आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ता आणि आमदार संजय शिरसाट. सर, निवडणुका जवळ येत आहेत आणि ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, अक्षरशः खालच्या पातळीची भाषा वापरली जाते, कसं बघता याकडे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी जे तुमच्या शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका केली ते ऐकून तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? संजय राऊतकडून काय अपेक्षा करणार आहे? ज्यांच्या तोंडात घाणच भरलेली आहे त्यांच्याकडून अपेक्षा करणं गैर आहे. संतांकडून आपण काय ऐकतो? चांगले शब्द. हे गटारगंगेकडून काय ऐकणार? गटारच. म्हणून त्याच्या स्टेटमेंटला किंवा त्याच्या बोलण्याला आम्ही काही महत्त्व देत नाही. मुळामध्ये काय झालंय की आता संजय राऊतला सुद्धा माहिती आहे की उबाठा गटाची हालत काय आहे आणि कुठंतरी मग आपल्या अस्तित्वासाठी लढाई करायची. त्या लढाईचा एक भाग म्हणून त्यांनी असे वक्तव्य करायला सुरुवात केली. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला असं राजकारण कधीच त्यांनी पाहिलं नव्हतं, त्याला ते आवडतही नाही. निवडणुकीमध्ये तुम्ही उणे दुणे काढण्यापेक्षा विकासावर बोला ना. आम्ही 2.5 वर्षात हे केलंय, हे असं काम केलंय, लोकांना दाखवा तर खरं. किंवा लोकांच्या अपेक्षा काय त्याच्यावर टीका करा तुम्ही. परंतु यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. आपली दुकानदारी जी बंद होत चाललेली ती वाचवण्यासाठी हे यांची धडपड आहे. राजकारणाला यांनी व्यवसाय समजलेला आहे. समाज म्हणून किंवा आपण सेवक आहोत. जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की मी सर्वसामान्य नागरिकाचा सेवक आहे, ती भूमिका बदलून आता ही दलालाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. म्हणून दलाली करण्यासाठी हे नाचे दारोदार फिरतायत आणि लोकांवर टीका करतायत. याच पद्धतीने उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात की महायुतीमध्ये जे आहे ते जागा वाटप अजून ठरलेलं नाहीये, मग मेळावे आणि सभा कसल्या घेतात? तुम्हाला करायचंय काय? महायुती काय करते? महायुती कधी उमेदवार डिक्लेअर करणार? महायुतीचं मध्ये काय चाललंय? अरे तुमच्या उबाठा गटामध्ये काय चाललंय? यांनी पहिलं म्हणजे काय सगळ्यात पहिलं पाहून उचललं होतं सगळ्यांशी युती करण्याचं. आज ते प्रकाश आंबेडकर साहेब कुठे तुमच्यापासून दूर गेलेत. उबाठा गटामध्ये असलेले काँग्रेस कुठे? ते दूर गेलेले. आज शरद पवारची जी काही राष्ट्रवादी ते तुमच्याबद्दल एक शब्दही सहानुभूतीचा सुद्धा बोलत नाहीत, ते दूर गेलेत. तुमचं अस्तित्व राहिलंय काय? तुम्ही अस्तित्वहीन झालेले आहात. काँग्रेसचे तर जे काही इथलचे नेते आहेत ते दिल्लीला जाऊन तुमची तक्रार करतायत. म्हणून ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही जेव्हा पाहाल हे फॉर्म भरल्यानंतर हे सगळे एकमेकाच्या विरोधात काम करतील. आजची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसची असेल की शरद पवारचे कार्यकर्ते असतील ते उबाठा गटाचं काम करत नाहीत. ते सर्व अंदरुनी सांगतात की आम्ही महायुतीला मतदान करणार. उबाठा गटाचे जे काही कार्यकर्ते होते ते म्हणतात की आम्ही काँग्रेसचं काम करणार नाही, ते आम्ही अंदरून तुमचं काम करू. ही जी परिस्थिती तुमच्यावर निर्माण झाली याला कारणीभूत कोण आहे? तर तुम्ही स्वतः आहात. तो कार्यकर्ता नाही, तो तुम्ही आहात. म्हणून आता आमची यादी जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा होईल, परंतु त्यांनी त्यांचं जे काही एक छत्री जो अंमल चालायचा तो संपलाय त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली त्यानंतर त्यांनी लोकल ट्रेनमधून उद्धव ठाकरेंनी प्रवास केलेला आहे. तुमची शिवसेना जी आहे ती नेहमी आरोप करायची की उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत. तेव्हा कोरोना काळ सुद्धा होता. आता मात्र उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन लोकल ट्रेननी प्रवास करतायत. काल त्यांची पालघरची सभा पाहिली. सभा होती की ती कॉर्नर सभा होती? हा रिस्पॉन्स काल त्यांना होता. आणि उद्धव ठाकरेंनी काय लोकलमध्ये प्रवास केला म्हणजे काय फार काही हे केलं? देशाचा पंतप्रधान सुद्धा पाहिलं आपण मेट्रोमध्ये प्रवास करताना. आश्चर्य त्याचं नाहीये. आश्चर्य असं आहे की तुम्ही ज्या त्या लोकलमध्ये प्रवास करताना सर्वसामान्याच्या व्यथा तरी जाणून घेतल्या का? त्यांच्याशी बोललात का एक शब्द? जाताना गेले पटकन आपल्या लोकलमध्ये बसले. हां, चॅनलवाले कुठं आहेत? हां, बोललो मी लोकलमध्ये बसलो. अरे सर्वसामान्य मुंबईकर रोज त्या लोकलने प्रवास करतोय, जीव मुठीत घेऊन चालतोय रोज. लोकलचा रोज काही नाही एखादा ऍक्सिडेंट जातोय, एखाद्याचा जीव जातोय. कधी त्या गर्दीत घुसून पहा तुम्ही. घुसता तर येणारच नाही तुम्हाला, परंतु त्या मुंबईकरच्या व्यथा त्यावेळेला तुम्हाला कळतील की मुंबईकर कसा जगतोय. म्हणून तुमच्या लोकलचा प्रवास
प्रवासाचा कोणाला असं आनंद वाटण्यासारखं काही नाही. चंद्रावर गेल्यासारखं तुम्ही लोकलमधून फिरलात असं वाटायला लागलं. नाही बघा, चंद्रावर कसं गेलो तसं लोकलमध्ये कसं गेलो. काय कसलं हे इव्हेंट करताय. इव्हेंट करण्यापेक्षा लोकांच्या भावना समजून घेतल्या असतं तर बरं झालं असतं. तर नुकतंच शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं सुनेत्रा पवारांना घेऊन, की सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत. यापूर्वी रुपाली चाकणकरांनी पण सुप्रिया सुळेंवरती टीका करताना जी आहे ती सुप्रिया सुळेंनी माहेरी किती लुडबुड करावी अशा प्रकारची टीका केली होती. महिलांवरती होणाऱ्या या टीकांकडे तुम्ही एकूण कसं बघता? पुरोगामी महाराष्ट्राचे गुणगान गाणारे शरद पवार यांनी काल जी टीका केली ना, ती आयुष्यामध्ये सर्वात केलेली मोठी घोडचूक आहे असं मी मानतो. एक तुम्हाला सांगतो, त्यांची आई जिने त्यांना जन्म दिला ती बाहेरून आली होती. मग ती पवार कुटुंबाचे सदस्य नाही झाली का अखेरपर्यंत? आज तुमची मुलगी ही कुणाच्या तरी घरी गेलेली, त्या कुटुंबाशी तिचं नाव जोडलं गेलं का नाही? म्हणजे आयुष्यभर जिने तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या ती आई तुमची बाहेरून आली होती. आज सुनेत्रा पवार जे आल्या आहेत त्या बाहेरून आलेल्या आहेत. या महिलांना आजही तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरचं स्थान देत आहेत, हे सगळ्यात चुकीचं आहे. ज्या महिलांना आपण आई म्हणतो ती कुणाची तरी लेक होती, तिला जरी आपण सन्मान अखेरपर्यंत देऊ शकत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणून सर्व महिला वर्गातून या गोष्टीचा निषेध होतो. माझी आई ती कुणाची तरी लेक होती, ती माझ्याकडे आली, मी तिला मानतो ना. माझी आई माझ्या कुटुंबातली. राजकारणासाठी घरातल्या कुटुंबाला परक समजणं आणि विशेषतः महिलाला समजणं, मला वाटतं हा सर्व माता ज्या आहेत त्यांचा हा अपमान आहे, महिलांचा तो अपमान आहे. आणखीन महत्त्वाचं, उद्धव ठाकरे जे वारंवार म्हणतात की जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये महायुतीमध्ये आणि सभा मेळावा घेतात. वारंवार हा प्रश्न विचारला जातो की नेमकं शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत. आता तुम्ही मला सांगा की शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत? शिवसेनेच्या जागा वाटपाचा सर्वात तिढा सुटलेला आहे. किती जागा? आम्हाला कमीत कमी 16 जागा आम्हाला अपेक्षित आहेत आणि त्या मिळतील. म्हणून आता या संदर्भात आता हे एकदम शेवटच्या टप्प्यावर आहोत. मला वाटतं उद्यापर्यंत या सर्व बाबीचा खुलासा आपल्याला कळेल. सर, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्याच्यामध्ये ज्या जागा मिळत नाहीयेत, म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, पक्षबदली केला जातोय, पक्ष बदलले जात आहेत, नवरा बायको वेगळ्या पक्षामध्ये असत आहेत. हे राजकारणाला साधेचं आहे की शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पडलेला नवा पायंडा आहे? नाही, असं पूर्वी सुद्धा अनेक वेळा झालेलं आहे. तुम्ही पूर्वी अनेक जण बघा, कोणी मुलगा बापाविरुद्ध लढलाय, बाप मुलाविरुद्ध लढलाय, सुनेविरुद्ध लढलाय, सून सासऱ्याविरुद्ध लढली, असं होतं. परंतु अखेरला या राजकारणापायी घर डिस्टर्ब होतं असं मी मानणार आहे पैकी नाही, परंतु इतरांची संधी अवश्य जाते. आणि मला वाटतं हे पुन्हा तेच घराणेशाही ही नसावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून असे नवरा एका पक्षात बायको एका पक्षात हे लोकांना पसंत पडत नाही. तसं थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. अरे असं कसं होऊ शकतं? संध्याकाळी एका ताटात जेवायचं आणि दिवसा एकमेकाच्या विरोधात प्रचार करायचं, असं थोडं बरोबर वाटत नाही ना. सर, आणखीन एक महत्त्वाचं, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये तर सांगितलं की बिनशर्त जाहीर पाठिंबा. त्याच्या काही दिवसाआधी तुम्ही राज ठाकरेंना भेटला होतात आणि त्यानंतर ते म्हणाले की बिनशर्त पाठिंबा. मनसेचे अध्यक्ष आणि एकूणच मनसे जे आहेत ते तुमच्या शिवसेनेच्या कोणकोणत्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला उतरतील, कुठल्या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतील, आणि तुमची आणि त्यांची पुन्हा भेट होणार आहे का, आणि काय डिस्कशन करणार आहात? म्हणजे फक्त प्रचारासाठी की महायुतीच्या प्रचारासाठी? कारण राज ठाकरे म्हणाले होते की मोदींना बघून मी महायुतीला जे आहे ते समर्थन करतोय. नाही, एक लक्षात घ्या, राजसाहेबांचा स्वभाव हा भिडस्त स्वभाव आहे. डायरेक्ट बोलतील, मग त्याचा परिणामाची ते पर्वा करत नाहीत. माझी जेव्हा भेट झाली जवळपास 1.5 तास आम्ही गप्पा मारल्या, परंतु अत्यंत सगळ्या भावना, मनातल्या भावना असतात त्या त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केल्या. माझ्या ज्या भावना तर मी त्यांच्यासमोर शेअर केल्या. आणि त्यांनी जेव्हा महायुतीला पाठिंबा म्हणलं, तो माणूस घरात बसणारा नाही. आता महायुतीच्या ज्या ज्या ठिकाणी सभा घ्यायच्यात त्यांचा सर्व चार्ट आज त्यांच्याकडे रेडी असणार आहे. म्हणून सर्वांचा, म्हणजे भाजपचा आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते बाहेर निघतील आणि त्यांचा जो झंझावात आहे तो अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देईल. भविष्यामध्ये महायुतीबरोबर राहायचं जेव्हा त्यांनी ठरवलं, याचं त्यांनी आता मनोमन खुणगाट बांधलेले की मला आता हे जे काही मोदी साहेबांनी केलं आहे
370 कलम हटवलंय, राम मंदिर बांधलंय आणि डेव्हलपमेंट, सर्वात महत्त्वाचे डेव्हलपमेंट यांच्याकडं त्यांचा फोकस आहे. म्हणून त्या अशा जो काम करतोय त्यांना आपण पाठिंबा द्यावा, ही जी त्यांची मानसिकता झालेली आहे, मला वाटतं त्याचं स्वागत प्रत्येक नेत्यांनी केलेलं आहे. म्हणून राजसाहेबाचा राजकारणामध्ये असलेली ही पार्ट 2ची जी इव्हनिंग आहे ती इतकी जोरात चालेल की लोकही म्हणतील की राजसाहेब आम्हाला या ठिकाणी हवे होते. शेवटचा प्रश्न, संजय राऊतांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, त्यानंतर काँग्रेसचे बरेच राजू वाघमारे आहेत, त्यांनी सुद्धा काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आता अनेक सारे नेते जे आहेत ते तिकिटासाठी ज्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे असं म्हटलं जात होतं, पण आता उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकरांचं नाव जे आहे ते शिवसेनेकडून पुढे येत आहे. काय सध्या स्थिती आहे? अमोल कीर्तीकर जे आहेत ते तिथून ठाकरे गटाकडून उभे राहणार आहेत. तुमच्याकडनं रवींद्र वायकरच असतील का? त्या संदर्भात अजून काही चर्चाच फक्त सुरू आहे की नाव फायनल झालंय? संजय राऊतचं तुम्ही नाव घेतलं, ते आमच्याकडे प्रवेश नाही केलेला. संजय निरुपम, माफ कर, संजय निरुपम. त्यांना आम्ही प्रवेशही देणार नाही. तो ज्याच्याबरोबर जाईल त्या पक्षाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही काय म्हणता? संजय निरुपम. संजय निरुपम, हा ते ठीक आहे. संजय निरुपम असतील किंवा आणखी इतर नेते असतील, राजू वाघमारे आले, हे अनेक वर्ष काँग्रेसचं आता कार्य केलेले आहेत लोक, परंतु त्यांनाही माहिती आहे का आता काँग्रेसचं अस्तित्व राहिलेलं नाही, म्हणून त्यांनी आज प्रवेश केला, त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. संजय निरुपम जेव्हा आता तुमच्या पक्षात आलेले आहेत तर उत्तर पश्चिम मुंबईची लोकसभेची जागेसाठी काही त्यांचे प्रयत्न चालूच असतील, पण रवींद्र वायकरांचा फोन म्हणजे रवींद्र वायकरांचं जे नाव जे आहे ते पुढे येते वारंवार. नाही, आणखीन आम्ही त्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे साहेब त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांना तुमच्या जो काही माहिती आहे की बाबा भाजपचे कार्यकर्ते काही विरोध करतात, असा नाही, नाव डिक्लेअर होईल पण सर्व चालतं. जेव्हा एकदा नाव डिक्लेअर झालं तर प्रत्येकजण माहितीचं काम करेल, कारण की आम्हाला मोदी साहेबाला पंतप्रधान बनवायचं. आमचा उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, म्हणून विरोध कुणाला आहे? नरेंद्र मोदीला करायचा का? नाही, उमेदवाराचं काम करायचं ही आमची भूमिका आहे. तर आपल्यासोबत होते संजय शिरसाट, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उत्तर पश्चिम मुंबईमधून अजून जो उमेदवार असेल तो जरी फायनल झाला नसेल तरी महायुतीसाठी जी काही तडजोड करावी लागणार आहे त्यासाठी एकूणच शिंदेची शिवसेना ही जी आहे या ठिकाणी समर्थन देताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश सह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.